सगळ्यांना दंडवत प्रणाम. आवाजाला थोडंसं इग्नोर करा कारण माझी तब्येत ठीक नाहीये. त्याच्यामुळे 7-8 दिवस झालं व्हिडिओ सुद्धा येत नव्हते. तर आज सकाळी सकाळी मी मस्त छान अशी इकडची बेडरूम आवरायला घेतली होती. कारण जे भाचे होते म्हणजे दादा वगैरे होता तर ते ट्रिपला गेले होते आणि घरात इतका पसारा पडला होता ना आणि ते पहाटेचेच गेले होते उठून. इतका सगळा पसारा पडला होता म्हटलं पटकन आवरून घेऊया. तर आता याच्या पिशव्या वगैरे दिसतात ना तर त्या मी अशा एका पिशवीमध्ये सगळ्या घड्या करून व्यवस्थित भरून ठेवते जेणेकरून गावी जाताना नेता येतात. कारण काय होतं गावाकडून येताना खूप सारं सामान घेऊन येत असतो आणि तिथे गेल्यानंतर मग पिशव्या कमी पडतात. मग मी गावावरून आल्यानंतर सगळ्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवून अशा छान अशा घड्या करून ठेवत असते. बाबांना कधी तर 2 दिवस सुट्टी होते ना. हो, सॅटर्डे संडे. हा. आणि मग त्याच्या आज 2 दिवस सुट्टी झाल्या. त्याची एक त्या दिवशी मतदानाची होती, बाबा फलटणला गेले त्या दिवशी. दुसरी मला आणि बाबाला होती ती सुट्टी दुसरी. हा हा घरी होते ते. हा आणि मग आज आणि मग बाबांना 2-3 दिवस सुट्टी झाले. आज हा, आणि हा. उद्या. हा. मग आणि मला फक्त 2 दिवस सुट्टी झाली. हा, मग तुझी ते गॅदरिंगचा सराव होता ना म्हणून तुला 2 दिवस झाले. एक दिवस तुझा मिस झाला ना. का पण? टीचरांना विचार की. का? म्हणजे जेवढी सुट्टी बाबांना पाहिजे तेवढीच तुला पाहिजे का? बाबा ऑफिसला जातात, तू स्कूलला जाती. आता तुला संक्रांतीच्या आणि त्याच्यानंतर 2 दिवस सुट्टी होती. बाबांना होती का सुट्टी? पोरं आपल्या घरी तिळगुळ वाटायला येत होती त्या दिवशी तुला सुट्टी होती का? बाबांना होती? मग मला लक्षात नाही आले ते. असं असतं ना, तुम्ही स्कूलला जाता ना, स्कूलचं वेगळं आणि ऑफिसचं वेगळं असतं. मग बाबाचं 3 सुट्टी मला 3 सुट्टी. जाऊ. आमच्या मायलेकींचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता सिरियस विषयावर गप्पा मारून. परत मी नंतर माझ्या कामाला लागले कारण तिचं म्हणणं होतं की बाबांना जास्त सुट्टी असते आणि मला नसते. तर काय होतं तिच्या आता सध्या गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे तिला सॅटर्डे संडे सुद्धा सुट्टी नसते. प्रॅक्टिससाठी स्कूलला जावं लागतं. तिला असं वाटतं की मला सुट्टी नसते आणि बाबांना का सारखी सुट्टी असते म्हणून ती कन्फ्युजन होती. त्याच्यानंतर सगळं तिला समजावल्यानंतर मग ती झाली की बाबा हा बरोबर आहे बाबांसारख्या सुट्ट्या मला पण होत्या. तर इकडचं जे कपाट होतं तर ते सुद्धा मी आवरायला घेतलं. म्हटलं पटकन हे कपाट सुद्धा आवरून घेऊया. एकदा तर सकाळी सकाळी कामं आवरली ना की बरं वाटतं. एकदा बसलं की मग नंतर नको वाटतं कामं करायला. आणि त्यात तब्येत ठीक नसल्यामुळं मग थोडंसं असंच म्हणजे जसं करू वाटेल तसं कामं माझी चालू होती. आता तुम्हाला इथं व्हिडिओ मी स्पीडमध्ये केलाय. माझे एक अर्धा ते पाऊण तास गेला होता सगळं कपाट आवरण्यासाठी. कारण हे जे कपाट आहे ते जे भाचे आहेत माझे त्यांच्यासाठी असतं. सगळे त्यांचे कपडे असतात इथं. आमचे जे कपडे असतात ते दुसऱ्या बेडरूममध्ये त्या कपाटामध्ये मी ठेवून देते. आता ही जी पोती दिसतात तर एक आहे साखरेचं आणि एकामध्ये आहे ज्वारी. तर याचं काय होत होतं एकावर एक ठेवली होती मी चौरंगावरती. त्याच्यामुळे काय होत होतं हीटर लावायला प्रॉब्लेम येत होता. म्हणजे मशीन पूर्ण इकडच्या बाजूला येत नव्हती आणि त्याच्यामुळे हीटरची बादली तिथे व्यवस्थित बसत नव्हती. ते बाबा दररोज सांगत होते की ते काढ तिथून म्हणून पण मला काही होत नव्हतं. मग आज मी ते घेतलं करून. आता तुम्ही म्हणाल इतकी मोठी पोती उचलते तर ज्या गोष्टी मला पॉसिबल होतात त्या गोष्टींसाठी शक्यतो मी बाबांची मदत नाही घेत. जे माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढी सगळी कामं मी करत असते. जिथं मला शक्य नाही होत नाही किंवा माझ्याच्याने ते काम होत नाही तेव्हाच मी बाबांची मदत घेते. पण शक्यतो असं कधी होत नाही की घरातल्या कामाला मी त्यांची मदत घेते. जी काही कामं असतात सगळी ती माझे मी करून घेते. मग ते ओझं उचलायचं असो किंवा काहीही असलं तरी सुद्धा. त्याच्यानंतर छान मस्त अशी बेडरूम आवरून झाली होती आणि आवरल्यानंतर खरंच खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. आज मला आयता नाश्ता मिळणार होता कारण सोसायटीमध्ये खाली मीटिंग होती आणि माझ्याकडून नाश्ता बनवायला लेट झाला होता त्यामुळे बाबांनी पोहे बनवायला घेतलेले. खरं सांगू का सुट्टी दिवशी खूप दिवसानंतर आमच्याकडे पोहे बनत होते. कारण शक्यतो सुट्टी दिवशी शिरा उपीट पोहे असा काही नाश्ता नाही बनवत मी. काहीतरी स्पेशल असतं आमच्याकडे. तर बाबा नाश्ता बनवतायत म्हणून सर्वज्ञाला विशेष वाटत होतं. ती म्हणत होती देवा देवा म्हणजे बाबा किचनमध्ये म्हणून तिचं चाललेलं की देवा देवा असं म्हणत होती ती. अरे देवा बाबा नाश्ता बनवतायत असं तिचं म्हणणं होतं. आणि बाबा आमचे पोहे खरंच खूप छान बनवतात म्हणजे कमी तेलामध्ये एकदम छान मऊसूत असे पोहे त्यांचे तयार होतात.
ज्या दिवशी पोह्याचा नाश्ता असतो शक्यतो त्या दिवशी बाबाच बनवतात आणि मस्त आम्ही सगळ्यांनी चौघांनी छान असे पोहे एन्जॉय केले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे पिला आम्ही. आता यांचं चाललं होतं की शिवण्याला जिरं, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता काहीही नको असतं त्याच्यामध्ये, फक्त पोहे आवडतात. मस्त अशा पोह्याचा नाश्ता झाला होता. मग छान चहा करून घेतला. चहा मोबाईल बघत बघत चहा पिलं. थोडंसं मोबाईल सुद्धा घेऊन बसले आणि बाबा गेले होते खाली, सोसायटीची मीटिंग होती म्हणून. आणि मीटिंग सुद्धा बराच वेळ चालते, तास 2 तास जातात खाली गेल्यानंतर आणि मीटिंग ज्या असतात त्या सुट्टी दिवशीच ठेवतात. त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळी मुलींना भूक लागली होती आणि इडलीचं पीठ मी भिजवलेलं होतं म्हणून त्यांना मी मस्त असा छान डोसा बनवून दिला, थोडंसं चीज वगैरे घालून. तर त्यांना डोसा हा प्रकार खूप आवडतो. मग कशाचाही डोसा इव्हन दिला तरी सुद्धा चालेल. तोपर्यंत बाबा आले होते. मग त्यांनी सर्वज्ञाला चारून घेतलं, कारण तिला मूड नव्हता खायचा आणि शिवण्याला भूक लागली होती. मग कधी नेहमी तर ती हाताने खाते, पण कधी-कधी तिला सुद्धा चारावं लागतं, शिवण्याला सुद्धा आणि सर्वज्ञाला सुद्धा. आम्ही दोघंच होतो. जास्त काही भूक नव्हती म्हणून जेवणासाठी मी आमच्यासाठी मस्त असे थालीपीठं बनवले मिक्स पिठाचे. कारण थालीपीठाची भाजणी माझ्याकडे असते, घरी बनवून ठेवते मी, मुलींना लागते म्हणून. मग मस्त असे बाबांना सुद्धा मी थालीपीठं दिले आणि लोणच्यासोबत खाल्ले. दही वगैरे काही नव्हतं. म्हटलं आता कुठे दुपारी दुकानला जायचं. मग खाऊ-पिऊ घातल्यानंतर सर्वज्ञाला झोपवलं आणि मग मी माझ्या कामाला लागले. मला थोडे व्हिडिओ वगैरे एडिट करायचे होते, तर ते मी करून घेतले आणि शिवण्याचं चाललेलं रांगोळी काढायचं. रांगोळी काढायला तिला इतकी आवडते ना की बास. तर संध्याकाळच्या वेळी आम्ही निघालो होतो बाहेर. तर हे बघा, हे माझं चिमणं. आता बाहेर कुठे तर थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या आणि मानाजीनगरलाच गेलो होतो आम्ही. म्हणजे नऱ्यामध्ये जर कोणी राहत असेल तर तिथे एक मार्केट आहे. तर तिथे गेल्यानंतर मी भाजी वगैरे घेतली. जास्त काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे बाजारात नाही गेलो. थोडीशी वांगी आणि मेथीची भाजी घेतली. त्याच्यानंतर शिवण्याची इच्छा होती, खूप दिवसापासून पिझ्झा खायचा होता तिला, म्हणून आम्ही पिझ्झा खायला गेलो. मस्त छान असा पिझ्झा खाल्ला आणि एकच पिझ्झा घेतला होता, पनीर तंदुरी काहीतरी त्याचं नाव होतं. त्याच्यानंतर मग थोडा उशीरच झाला होता. तिथंच थोडं दुसऱ्या दुकानात सुद्धा गेलो होतो. मग घराकडे येताना तिथे छान असं पाणीपुरीचा स्टॉल आहे कन्या स्वीटच्या, तिथं आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली आणि घरी आल्यानंतर या दोघींचा खेळ बघा. म्हणजे कधी-कधी यांचं इतकं प्रेम उतू जातं ना, की इतक्या मिळून खेळतात, असं बघतच बसू वाटतं आणि कधी-कधी यांची इतकी भांडणं असतात, की 1 मिनिट सुद्धा दोघींचं पटत नाही. मग नंतर थोड्या वेळाने मी घरी आल्यानंतर चहा केला. तर बाबांचं लक्ष नव्हतं, ते मोबाईलमध्ये बघत होते आणि चहा ठेवलेलं त्यांना माहीतच नव्हतं. आणि ह्या बघा असं ब्लँकेट घेऊन दोघी छान खेळत होत्या. म्हणजे जवळ-जवळ 1 ते 1.5 तास यांच्या दोघींचा असा खेळ चालू होता. म्हणजे आम्ही दोघं बघतच होतो, की इतकं कौतुक वाटत होतं, की इतकं छान हे खेळत होत्या. नंतर मी पटकन स्वयंपाक सुद्धा करायला घेतला. भाजी वगैरे टाकली आणि जी भाजी म्हणजे आमटी फोडणीला टाकली, वांग्याची आमटी होती आणि भाज्या निवडायला घेतल्या आणि माझी लेक अशी मला भाकरी करू लागत होती आणि तिने मला माईक आणून लावला होता, की "आई तू व्हिडिओ बनव" म्हणून. तर माझं लक्ष नसेल ना कॅमेरा वगैरे लावायचं, तर ती मला आठवण करून देते. जेवण वगैरे केलं, सगळी भांडी वगैरे घासून घर आवरलं आणि मस्तानी खायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही निघालो होतो रात्रीच्या 10:30 वाजता मस्तानी खायला. गाडीत पेट्रोल टाकलं आणि मस्त छान असं भूमकर ब्रिजच्या तिथं आंबेगावमध्ये मस्त अशी खात्री बंधूंची मस्तानी मिळते. खरंच खूप छान आणि टेस्टी असते बरं का मस्तानी. तिथं असे छोटे-छोटे बलून सुद्धा विकायला होते. आता मी घेतला होता गुलकंद आणि बाबांनी घेतला होता सीझनल स्ट्रॉबेरी फ्लेवर. मस्त अशी आम्ही आईस्क्रीम खाल्ली. मुलींना आईस्क्रीम घेतली होती आणि आम्हाला मस्तानी छान मस्त आईस्क्रीम मस्तानी खाल्ली आणि परत आम्ही घरी आलो. कारण थंडी सुद्धा एवढी नाहीये. पुण्यामध्ये थंडी बरीच कमी झाली. आणि हे माझं दररोज संध्याकाळचं रुटीन असतं, की मी संध्याकाळी गॅसची पूजा करून झोपते. कारण ज्या गॅसमुळे किंवा सिलेंडरमुळे आपलं दिवसभर पोट भरतं, त्याच्यावर स्वयंपाक करून आपण खातो, तर त्याची तर पूजा संध्याकाळी केली पाहिजे. खरं तर सकाळीच केली पाहिजे, पण सकाळी डब्याची खूप घाई असते, कधी-कधी अंघोळ झालेली नसते. म्हणून मग मी संध्याकाळी छान अशी गॅसची पूजा करून घेते. माझी आजी म्हणायची, की संध्याकाळी जी लक्ष्मी असते, तर तुमच्या घरी जेवायला येते, त्यामुळे घर स्वच्छ असावं. अ, म्हणून लक्ष्मी घरात येते तर किचन सुद्धा आपलं स्वच्छ आणि नीटनेटकं असायला हवं, बरोबर ना? तर दूध संध्याकाळी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही, म्हणून मी उकळून मगच असंच वरती ठेवते आणि दररोज संध्याकाळी हे घर मी छान असं मस्त आवरलेलं असतं. मला सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं असं स्वच्छ घर बघितल्यानंतर आणि माझं किचन सुद्धा तेवढंच नीटनेटकं असतं सकाळी. चला, आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.